तुपाची बरणी. आजी, आंघोळीचं पाणी कधीच काढून ठेवलंय. सुमन आजीपाशी येऊन वसकन तिच्या अंगावर ओरडली. आजीला ऐकू येत नाही या नावाखाली तिच्यावर उठसूट खेकसण्याची मुभा सुमननं कधीच घेऊन ठेवली होती. गवले काढत बसलेली आजी, हो हो जाते हो असं म्हणत खज्जील ओशिवानं होत दुखऱ्या गुडघ्यांवर हात ठेवत हळूहळू उभी राहिली. डगमगत्या पावलांनी निघाली. आता या अशा चालीनं बाथरूमात पोचेपर्यंत पाणी गार होईल. मग परत पाणी गार झालं म्हणून गिझर लावायला लागेल. जास्त गिझर चालवायचा की वीज बिल वाढतं. आमच्यावरचा बोजा किती वाढतो म्हणून सांगत असते की वेळेत तयार राहत जा. तसंही कधीपासून हाका मारते, तुम्हाला ऐकू येतंय कुठं म्हणत नेहमीसारखं सुमनच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. विषय कुठूनही सुरू झाला असू दे, तो आजी कशी जड झाली आहे या आशयावरच येऊन संपण्यात सुमनची हातोटी होती. आजीला तिचा शब्दनशब्द ऐकू येत नसला तरी सुमनच्या बोलण्यातला तिरस्कार, उपहास बरोबर पोचायचा. मग रात्री झोपताना देवाला हात जोडतेवेळी ते सगळं आठवून आजीची, देवा आता सोडव रे लवकर, तुझ्याकडे बोलावून घे अशी आळवणी अजूनच करून व्हायची. हे सगळं आजीच्या नातवाच्या अविनाशच्या नजरेतून सुटायचं नाही. मग तो आजीला, आजी असं नाही बोलायचं, मी एक दिवस तुला यातून सोडवेन असं म्हणून तिला घट्ट बिलगायचा. आजी ही मान डोलावत नाही म्हणत त्याच्या गालाचा मुका घ्यायची. अविनाश हे आजीचं एकमेव सुखनिदान होतं. आई आपल्या आजीला कशी वागवते हे अविनाश लहानपणापासून पाहत होता. आजीला तूप अतिशय प्रिय. कशावरही तूप घालून ते पदार्थ खायला भारी आवडायचं तिला. अविनाश लहान असताना आजी त्याला तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायची. आजीची आई आणि नंतर तिच्या सासूबाईही कशा तिच्यासाठी खास तुपाची बरणी रोखून ठेवायच्या, तिचे लाड पुरवायच्या याबाबतच्या कथा त्यानं तिच्याकडून बरेचदा ऐकल्या होत्या. ते सुमनला पाहावलं नाही. या वयात तूप खाणं वाईट, कोलेस्ट्रॉल वाढतं, हृदयविकार जडेल, शिवाय तुपावर खर्च होतो फार अशी मखलाशी करून तिनं आजीचं तूप बंद करवलं. इतकंच नाही तर ती तुपाची बरणीही आपल्या कपाटात कुलूपबंद करून ठेवायची. आजीला छळण्यात तिला जणू आसुरी आनंदच मिळायचा. प्रवीणशी लव्ह मॅरेज करून सुमन या घरात आल्यापासूनच तिनं आपल्या सासूचं पाणी जोखलं होतं. कुणाचा आवाज जरी उंचावला तरी आजीच्या काळजाची धडधड वाढायची. घरात कुरबुरी वाद नकोत म्हणून आजीही सुमनसमोर नमतं घ्यायची. परिणाम व्हायचा तोच झाला. सुमननं सगळं आपल्या ताब्यात घेतलं. तिचा शब्द अंतिम असू लागला. आजीचे पती सयाजीराव मऊ स्वभावाचे. त्यांनाही सुमननं सहज गुंडाळलं. तरीही किमान ते हयात असेपर्यंत सुमनला वरकरणी आजीशी बरं वागण्याची कसरत करणं भाग पडायचं. परंतु त्यांच्या पश्चात सुमनला कुणाचाच धाक राहिला नाही. तिनं आजीचं जीणं हराम केलं. आजीच्या सासूनं कधीच तिचा सासूरवास केला नाही, पण सुनेकडून सासूरवास, सूनवास सहन करणं तिच्या नशिबी आलं होतं. यातून सुटका होणं शक्य नाही आहे. आपले भोग आहेत, भोगायला हवेत अशी खुणगाट मनाशी बांधून आजी आला दिवस ढकलायची. बरं, सुरुवातीला सुमनच्या नवऱ्यानं प्रवीणनं सुमनला रोखायचा प्रयत्न केला होता. नाही असं नाही, परंतु तिनं त्याच्यावर अशी काही मोहिनी घातली होती म्हणा, किंवा एखादी गोष्ट आपल्या बाजूनं फिरवून करून सवरून नामनिराळं राहायचं कसब तिला साधलं होतं म्हणा. त्याला ती दाखवायची तेच दिसायचं, ती सांगायची तेच पटायचं. नंतर त्याची कंपनी बंद पडली. तेव्हापासून सुमनच्या बँकेतल्या नोकरीवर घराची मदार होती. या जाणीवेची धार त्याचा प्रतिकार दुबळा करायची. अर्थात नंतर प्रवीणला बऱ्यापैकी नोकरी मिळाली होती, पण तोवर सुमन आजीशी हे असंच वागणार याची सवय त्यानं लावून घेतली होती. अविनाशच्या जन्मापासून तर सुमननं सासूबाई सोडून आजीच म्हणायला लागली. अविनाश कळत्या वयाचा झाला तेव्हापासून त्यानं या संदर्भात आजवर अनेकदा त्याच्या परीनं आईला सांगायचा प्रयत्न केला. तो लहान असताना एकदा त्यानं सुमनला विचारलं होतं, आई, आजी ही माझी आजी न, तुझी पण ती आजीच कशी, तू तिला आजी का म्हणतेस? तेव्हा निरुत्तर झालेल्या सुमननं त्याला दटावून गप्प केलं होतं. पण मग हे असे प्रसंग वारंवार होऊ लागले.
अविनाशनी सुमन यांच्यात आजीवरून खटके उडू लागले. एकदा तर मोठाच प्रसंग उभा राहिला. झालं असं, सकाळच्या घाई गडबडीत आजीच्या हातून भाजी करपली. या छोट्याशा कारणावरून सुमननं आजीला इतकं फैलावर घेतलं. आईसमोर अपराधीपणे हुंदके दाबत उभी आजीला पाहून अविनाशचं माथं सटकलं. तो आईला उलटसुलट बोलू लागला. तेव्हा सुमननं जे काही तमाशा घातला, आजीवर दोषारोप करत माझ्या मुलाला माझ्यापासून तोडता म्हणून गॅसपाशी जाऊन स्वतःला पेटवून घेऊ लागली. तिचा तो कांगावा पाहून आजी धसकलीच. तिनं सुमनसमोर नाक घासून तिची माफी मागितली. अविनाशला आपली शपथ घालून त्याच्याकडून यानंतर आईला उलटसुलट बोलणार नाही असा शब्द घेतला. या प्रसंगानंतर अविनाश अगदीच गुमसुम झाला. जास्त करून घराबाहेर राहू लागला. त्यानं सगळं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. यथावकाश त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्याच्या मेरिटवर त्याला बँगलोरच्या एका उत्तम कंपनीत जॉबही मिळाला. तेव्हा सर्वात आधी त्यानं आजीसाठी भारीपैकी श्रवणयंत्र घेतलं. ते पाहून आजी कोण हरकून गेली. तिचा जीव सुपा एवढा झाला होता. त्याला अनुरूप मुलगी मिळावी नि दोनाचे 4 हात व्हावेत ही आजीची इच्छाही अविनाशनं लवकरच डायटिशियन असलेल्या अंजलीशी लग्नगाठ बांधून पूर्ण केली. आणि एक दिवस अविनाश अंजलीसह बँगलोरला निघाला. त्याला निरोप देताना आजीच्या डोळ्याला खळ नव्हती. इतक्यात अंजली आतून एक नवी कोरी भारीतली बॅग घेऊन आजीपाशी आली. ती बॅग कुणाची? तिच्या नजरेतला प्रश्न पाहून अविनाश म्हणाला, ही तुझी. आजी, यानंतर तू कायम आमच्याबरोबरच राहायचं. आजी थक्क होऊन अविनाशकडे बघत म्हणाली, अरे बाळा, मी कुठे तुमच्यात? तितक्यात अविनाश पुढे होत हळव्या पण निर्वाणीच्या स्वरात तिला म्हणाला, आजी, तुला माझी शपथ. तू घातलेल्या शपथेच्या बंधनात मी यानंतर राहावं असं तुला वाटत असेल तर तू आमच्यासोबत यायला हवं. आणि अर्थातच आजीला त्यांच्यासोबत जाणं भागच पडलं. अविनाश आणि अंजली आजीच्या हाताला धरून तिला तिच्या रूममध्ये घेऊन आले. तिथलं कपाट उघडून दाखवलं. त्यात तिच्या उपयोगी पडतील अशा काही ओळखीच्या, काही अनोळखी वस्तूंनी भरलेल्या त्या कपाटात ठळकपणे उठून दिसत होती ती एक तुपाची भल्ली मोठी बरणी. अविनाश म्हणाला, आजी, हे देशी गाईचं तूप. तुला हवं तितकं खायचं, पण तेही प्रमाणात बरं का. आता आजीचा सगळा चार्ज मी माझ्याकडे घेणार आहे. आजीवर तुझ्या एवढंच माझाही हक्क आहे. अंजली त्याला क्यूट दटावत म्हणाली. हो ना आजी, असं म्हणत तिनं आजीकडे पाहिलं. आजीचे डोळे सुखातिरेकानं मिटून वाहू लागले होते. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.